हॅलो फ्रेंड, तर आज मी काही वेगळे दाखवणार आहे. म्हणजे जी पावसाळ्यामध्ये भाजी असते, पावसाळा काही जात नाही आहे, तर म्हटलं चला आपण ही भाजी तुमच्याबरोबर शेअर करूयात. बऱ्याच जणांना माहितीही असेल. तर ह्याला म्हणतात कंटोलीची भाजी. रानभाजी आहे, पावसाळ्यातच असते. त्याला अशी बारीक बारीक काटे असे असतात, पण ते खाल्लेही जातात, त्याचा काही त्रास होत नाही आपल्याला. कारल्यासारखीच असते, बारीक छोटे हे अशा प्रकारचे असतात. त्याच्यावरचं देठ वगैरे काढून घ्यायचं, चांगली धुवून घ्यायची ती. आणि ही महाराष्ट्रात आणि अजूनही काही भागामध्ये भाजी असते. आणि मेन म्हणजे पावसाळ्यात येते, जून जुलैच्या एंडिंगला असते. तर हे असं सगळं कट करून घ्या, त्याची देठं वगैरे, आणि मस्त अशी छान लागते. थोडीशी कडवट पण आहे भाजी, आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं पौष्टिक. तर अशा प्रकारे हे सगळे अर्धे अर्धे करून घ्यायचे. ही भाजी चवीला कडवट असली तरी पण ती पौष्टिकही असते. कंटोली भाजी बनवण्याची सोपी पद्धत आता आपण बघूयात. अशा प्रकारे हे सगळे काढून घ्यायचे आहेत. त्याच्या आतल्या बिया असतात त्या थोड्या कडू असतात, तर त्या आपल्याला काढायच्या आहेत. आपल्याला त्या चमच्याच्या ह्याच्याने आपण त्या काढू शकतो. तर हे अशा प्रकारे कापून घ्यायचे, आणि चमच्याचा वरचा भाग किंवा खालचा भाग असतो त्याच्याने असं आतमध्ये हे करून सगळे आपण बाहेर काढून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर परत एकदा ते धुवून घ्यायचे, नाहीतर थोडा कडवटपणा त्याचा राहतो. तर अशा प्रकारे आपण हे सगळे करून घेऊयात. आता ही भाजी पौष्टिक तर आहेच, आणि रोगप्रतिकारक क्षमता आहे याच्यामध्ये. खाल्ल्याने आपली खूप एनर्जी वाढते, आणि विटॅमिन सीने परिपूर्ण आहे. तर तुम्ही नक्की भाजी जर तुमच्या इथे मिळाली तर नक्की करून घ्या. ह्या भाजीमध्ये विटॅमिन सी आहेच, प्लस फायबर पण आहे. आणि आपल्या पोटाला काही त्रास होत असेल तर ही भाजी खाल्ल्याने आपले ते त्रासही कमी होतात. आणि वजन कमी करण्यासाठी पण ही भाजी खूप चांगली आहे. हे अशा प्रकारे आपण वेगवेगळे करून घेतलेले आहेत, बिया काढलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे कट केलेलं आहे ते चांगलं पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ, म्हणजे बिया वगैरे असतील त्या कट निघून जातील. आणि मग ते आपल्याला सुरीने पण कट करायचे आहे. जर सुरीने नसतील करायचे तर अजून एक सोपी पद्धत मी ह्याच्यात तुम्हाला सांगणार आहे, ते तर तुम्ही पुढे बघा. भाजी बनवण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहेत, गरम मसाले जे आपले जिन्नस आहेत ते, आणि सुकं खोबरं लागणार आहे. तर आता आपण ते करायला घेऊया. एका भांड्यामध्ये तेल घेऊन कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. आणि परतून म्हणजे पूर्ण असं लालसर व्हायच्या आधीच आपण ती भाजी टाकली तरी चालते, म्हणजे दोन्ही पण एकाच वेळेला आपलं ते शिजून होतं. काही जण ही भाजी कुकरला शिजवून पण घेतात, एक शिट्टी काढून तुम्ही करू शकता. पण मी अशा प्रकारे ही केलेली आहे. तर तुम्हाला तशी बघायची असेल तर सांगा, मी नक्की ती रेसिपी शेअर करेन. भाजी शिजायला थोडा वेळ जातो, त्याच्यामुळे काही जण ती कुकरला शिजवून घेतात. पण अशी जर परतून केला तर ती चवीला पण चांगली लागते. मी भाजी परतवून झाल्यानंतर थोडी अर्धी कच्ची असताना त्याच्यामध्ये हळद मसाला घेतलेला आहे. कांदा परतवताना घेतलेला नाही आहे, भाजी हे करताना घेतलेला आहे. तर हा एक थोडासा वेगळा प्रकार आहे ह्याच्यामध्ये, तर तो तुम्ही ॲड करू शकता तुम्ही करताना पण. आणि थोडं पाणी घ्या, त्याच्याने ती लवकर शिजू पण शकते, कारण जरा कडक असते ना, ती जाड असते त्याच्यासाठी. हळद मसाला, हिंग, धना जिरा पावडर, आणि मग नंतर वरतून थोडं मीठ हे करा. आणि मग खोबरंही आपल्याला ॲड करायचं आहे, त्याच्याने त्याची चव अजून चांगली होते. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकला तरीही चालेल. आणि मग अशा प्रकारे आपली ही भाजी तयार होते. तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता, किंवा वरण भाताबरोबर पण चांगली लागते. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. आता दिवाळी येत आहे, तर काही दिवाळीचे पण पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ते बघायला मिळतील.